नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देशातले सर्वात लोकप्रिय मंत्री नितीन गडकरी. नितीन गडकरींची प्रत्येक गोष्ट म्हणजे नॉव्हल्टी असते, नाविन्य. नाविन्याचं दुसरं नाव नितीन गडकरी. सकाळ सकाळ कधी पारशी नसते. तुम्ही पाहाल, सकाळी उठाल तर प्रत्येक सकाळ ही ताजी तवानी मिळेल तुम्हाला. गडकरींचं तसंच आहे. त्यांची व्यक्तिमत्व हे एकदम फ्रेश आहे. मी समोरच्या माणसाला त्याच्याकडे पाहून काही ऊर्जा मिळते, काही करायची कल्पना सुचते. गडकरींनी समाजाला बरंच काही दिलं आहे. त्यातून अनेकांची मन संसार सावरले. तर असा हा गडकरी. मग त्यांचं घर कसं असेल? आपण फार आधी म्हणजे जुन्या काळात त्यांचं महालातलं, म्हणजे नागपुरात महाल नावाची एक वस्ती आहे. राजे महाराजे राहायचे त्या भागातली ही वस्ती आहे, म्हणून त्याला महाल म्हणतात. आता राजे महाराजे राहिलेले नाहीत. आता आहेत त्यांचे ते महाल वगैरे वाडे. गडकरींचाही असा एक वाडा महालमध्ये होता, वडिलोपार्जित. काळ बदलला तसे. गडकरींनी या वाड्याचा पुनर्विकास केला आहे. आपल्या वडिलोपार्जित वाड्याचा पुनर्विकास केला. आणि हे घर म्हणजे राहण्यासारखं तर आहेच, पण पाहण्यासारखंही झालं आहे. असं घर म्हणजे गडकरींचं हे नवीन घर आहे. तसलं घर तुम्ही आपल्याकडे देशात म्हणजे नागपुरात सोडा, पण देशात पाहिलं नसेल असं हे घर आहे. एकदम युनिक. गडकरी सहकुटुंब नुकतेच या घरात राहायला गेले आहेत. रीतसर पूजापाठ करून गडकरी या घराचा गृहप्रवेश केला आहे. संपूर्ण कुटुंबासह आपल्या दोन्ही मुलांसह गडकरी इथे राहायला आले आहेत. त्यामुळे हे घर सध्या चर्चेत आहे. म्हणजे या घराची स्पेशालिटी काय तुम्ही म्हणाल तर ते म्हणजे शब्द संपत नाहीत, पुरत नाहीत, अशी परिस्थिती आहे. हे घर एकदम पर्यावरण पूरक आहे, इको फ्रेंडली ज्याला म्हणतात. विज्ञानाचा वापर करून बनवलेल्या या आलिशान घराची वैशिष्ट्ये म्हणजे ते घर पाहण्यासारखंच आहे. म्हणजे आपण बोलून त्याचे नागपुरात म्हणजे अजब बंगला आहे, महाराज बाग आहे, पण हे गडकरींचं घर म्हणजे नॉव्हल्टी झाली आहे. जुन्या वाड्याचे गडकरींचा इथे जुना वाडा होता. या घड्याने, या वाड्याने बरंच काही पाहिलं आहे. नागपूरचं जुनं नागपूर, नवं नागपूर हा वाडा साक्षीदार राहिला आहे. अनेक नागपूरच्या राजकारणाचे महत्त्वाचे निर्णय या वाड्यात बसून गडकरींनी घेतले आहेत. आता हा वाडा नवा झाला आहे. दिसायला असा सुंदर आहेच, पण विज्ञानाचा हा अप्रतिम नमुना आहे. नागपूरचा उन्हाळा, त्याची कीर्ती, उन्हाळ्याची कीर्ती जगभर आहे. परंतु हा महाल बांधताना गडकरींनी अशी काळजी घेतली आहे की उन्हाळ्यात हा वाडा थंड राहील आणि हिवाळ्यात उबदार राहील. त्यासाठी त्यांनी हॉलो ब्रिक्स वापरले आहेत.
म्हणजे विटा ज्या आहेत त्या वेगळ्या प्रकारच्या आहेत. त्या विटांमुळे बाहेरची उष्णता लवकर आतमध्ये शिरत नाही, त्यामुळे उन्हाळ्यातही घर थंड राहते. त्यामुळे या वास्तूला प्लॅटिनम रेटिंग मिळालं आहे. प्लॅटिनम रेटिंग मिळालेलं नागपुरातलं हे पहिलं घर आहे, पहिलं खाजगी घर की ज्याला प्लॅटिनम रेटिंग मिळालं आहे. तुम्ही घर पुढच्या भागातून पाहाल, ते पुढच्या भागाला तुम्हाला असं वाटेल की बाबा हे कोकणातलं घर आहे किंवा केरळातलं घर आहे, केरळ राज्यातलं. असं एक टुमदार घर आहे. घराच्या स्लॅबमध्ये विशेष पाईपलाईन टाकल्या आहेत, त्यामुळे उन्हाळ्यात थंड पाणी वापरता येणार आहे आणि हिवाळ्यात गरम पाणी वापरता येणार आहे. एसीचा म्हणजे एअर कंडिशनचा वापर न करताही टेम्परेचर नैसर्गिकरित्या नियंत्रित राहील अशी व्यवस्था या घरामध्ये आहे. घराची संपूर्ण रचना त्या पद्धतीने केली आहे. म्हणजे सारं काही प्लॅनिंगने केलेलं आहे. म्हणजे घर बांधायचं म्हणून आणि पैसा आहे म्हणून घर बांधलं अशातला भाग नाही. त्याच्या मागे डोकं आहे, प्लॅनिंग आहे. घराच्या भिंतींना म्हणजे गडकरींच्या घराच्या भिंती, या भिंतीसुद्धा पाहण्यासारख्या आहेत. भिंती बोलक्या आहेत. आता या भिंतींना का नाहीत की नाही तो वेगळा विषय आहे, परंतु या भिंती बोलक्या आहेत. शेणापासून बनवलेल्या रंगाचा वापर या भिंतींना केला आहे. म्हणजे घराच्या भिंती शेणापासून बनवलेला रंग त्याने माखलेला आहे. आहे नॉव्हल्टी. अद्ययावत सोयी सुविधा आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंगची सोय आहे, त्यामुळे जलसंधारण आपोआप होत आहे. साधेपणा म्हणजे एवढं सर्व भव्य दिव्य आहे, पण तरी साधेपणा या घरात वावरताना जाणवतो. इथली आध्यात्मिक शांतता मन वेधून घेते. म्हणजे घर भव्य दिव्य करताना घर साधेपणा राहील, घरात साधेपणा राहील, तो साधेपणा वाटेल आणि एक आध्यात्मिक शांतता घरात नांदेल याची काळजी गडकरींनी पुरेपूर घेतलेली दिसते. लाकडी कोरीव काम, कलाकुसर हे सर्व या घरात फिरताना तुम्हाला जाणवतात. एकूणच हे घर म्हणजे प्रेक्षणीय झालं आहे. राहण्यासारखं तर आहेच, प्रेक्षणीय झालं आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याची हे घर, या घराला भेट, तिथला चहा, गडकरींकडचे पोहे ही पहिली पसंती राहणार आहे. तुमची काय इच्छा आहे कॉमेंट करा. नमस्कार.